युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त राणा प्रताप ग्रुप पंढरपूर यांच्या माध्यमातून पंढरपूर आणि परिसरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे उपस्थित मान्यवरांकडून पूजन करण्यात आले। त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे व मान्यवर यांचे स्वागत केले। राणा प्रताप ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रस्ताविकाच्या माध्यमातून राणा प्रताप ग्रुपच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी उपस्थित हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज बोधले यांचा स्वागतपर सत्कार बाबासाहेब शिंगण यांनी केला। विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील शिक्षण निरीक्षक श्री रावसाहेब मिरगणे साहेब यांचा स्वागतपर सत्कार ज्ञानेश्वर मोरे यांनी केला। पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री सुनील वाळुस्कर यांचा स्वागतपर सत्कार दिगंबर गडम यांनी केला। तर कला साधना सांस्कृतिक मंडळाचे श्री श्रीकांत बडवे महाजन यांचा स्वागतपर सत्कार बाबू गवळी यांनी केला। त्यानंतर राणा प्रताप ग्रुपचे सचिन कदम आणि मंदार केसकर यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा विस्तृत आणि सविस्तर परिचय करून दिला। साहित्य क्षेत्रामध्ये भरीव आणि अनमोल कामगिरी केल्याबद्दल श्री गोपाळराव देशमुख यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। पंढरपूर आणि परिसरामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये अखंड व भरीव कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर बजरंग धोत्रे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण व भरीव कामगिरी केल्याबद्दल श्री गजेंद्र पवार सर यांना मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पंकज गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल अशा योगदानाबद्दल श्री लक्ष्मीप्रसाद मोहिते सर यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। तर आदर्श संस्था म्हणून पंढरपूर येथील योग विद्याधाम या संस्थेची निवड करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, हार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी बोलताना हरिभक्तीपरायण श्री प्रभाकर महाराज बोधले म्हणाले की राणा प्रताप ग्रुपच्या माध्यमातून पंढरपूर आणि परिसरातील अचूक अशा 6 रत्नांची निवड करून त्यांचा यथोचित सन्मान व गौरव होण्याचे हे काम अतिशय महत्त्वपूर्ण असे आहे। पुरस्कार प्राप्त मान्यवरांमधून प्राथमिक स्वरूपात बोलताना डॉक्टर पंकज गायकवाड यांनी राणा प्रताप ग्रुपच्या सामाजिक कार्याच्या महत्त्वपूर्ण कामाच्या आठवणींना उजाळा दिला। कला साधना सांस्कृतिक मंडळाचे श्रीकांत बडवे महाजन यांनी राणा प्रताप ग्रुपच्या सातत्यपूर्ण पुरस्कार देण्याच्या कार्याचे कौतुक केले। या प्रसंगी बोलताना पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री वाळुस्कर साहेब यांनी शिवजयंतीनिमित्त राणा प्रताप ग्रुपच्या माध्यमातून आयोजित वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले। अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री रावसाहेब मिरगणे साहेब म्हणाले की समाजातील कार्यरत व्यक्तींचा कोणताही प्रस्ताव न मागवता योग्य व अचूक व्यक्तींची निवड करून पुरस्कार देण्याचे राणा प्रताप ग्रुपचे कार्य खरोखरच कौतुकास पात्र आहे। राणा प्रताप ग्रुपच्या माध्यमातून आयोजित शिवगौरव पुरस्कार व शिवजयंती सजावट स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉक्टर सचिन लादे यांनी केले, तर प्रशांत पाटील यांनी आभार व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणा प्रताप ग्रुपचे महेश भोसले, ज्ञानेश्वर गवळी, माऊली निगते, रविराज सोनार, किशोर मोळक, रविकांत कदम, सोमनाथ माने, घनश्याम धुमाळ, दिगंबर गडम, कैलास कारंडे, बाबासाहेब शिंगण, सचिन लोळगे, सतीश चंद्रराव, बालाजी फुगारे,
अमित वाडेकर, तुकाराम खंदाडे, प्रशांत ठाकरे, अमरसिंह चव्हाण या व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पंढरपूर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.